अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं, त्यामुळे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे असं वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली। तसंच आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही माझा ऐका असा सल्ला अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले। मी 60च्या पुढे निर्णय घेतला, त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकले, आता माझं ऐका। मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो, कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धर झालं। विधान परिषदेच्या आमदारांपैकी 6 आमदार माझ्या बरोबर येतात, याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे, म्हणूनच बहुमताने लोक माझ्याबरोबर आले ना। का मी त्यांना दमदाटी केली, हे येतो का नाही माझ्याकडं, नाही तर बघतोच तुझ्याकडं, असं काही केलं का? हे भुजबळ साहेब आज एवढे वरिष्ठ नेते आहेत, हसन मुश्रीफ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे। अशा अनेक नेत्यांची नावं, रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर आहेत, अशा अनेक सहकारी आहेत। आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते सरपंच उपसरपंच यांचा सत्कार समारंभ पार पडला। या कार्यक्रमात अजित पवारांनी फटकेबाजी केली। यावेळेला अजितदादांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला, पाहूया। कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात। खराडवाडीमध्ये कॉलेज काढा, खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची। म्हटलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती। त्याच्यामध्ये मित्रांनो, ह्या पद्धतीनं हे चालतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो, नको चिडायला नको, तरी चिडायला लावतातच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।